विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीचा फॉर्म न चुकता डिटेल्समध्ये स्टेप बाय स्टेप कसा भरायचा संपूर्ण माहिती लाईव्ह स्वरूपात दाखवणार आहे. अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला फास्ट स्वरूपामध्ये सांगणार आहे, कारण खूप व्हिडिओ मोठा होत असतो. या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. लिंकवरती क्लिक करा आणि असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. येथे रजिस्ट्रेशन करा म्हणजेच या ठिकाणी नोंदणी करा या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला बघू शकता आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथे बरोबर टाकायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल, तरच OTP येईल. इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक बरोबर टाका आणि जनरेट OTP या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता इथं हॅज बीन सेंड OTP या ठिकाणी तुमच्या जो मोबाईल नंबरला लिंक आहे आधार कार्ड क्रमांक, त्या मोबाईल नंबरवरती इथे OTP जाईल. तो OTP येथे बरोबर इथे या ठिकाणी OTP येथे बरोबर टाकून घ्या. ठीक आहे, OTP बरोबर टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP या बटनावरती इथे क्लिक करा. इथे तुम्हाला OTP टाकून व्हेरीफाय केल्याच्या नंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असा ऑप्शन दिसेल. या ओकेच्या बटनावरती इथे क्लिक करा. पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. आणि दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेली आहेत. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की खरेदी करा. आणि जर ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, फ्लिपकार्टवरून नक्की खरेदी करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील. आता तुमचं आधार कार्ड प्रमाणे नाव वगैरे सर्व माहिती येथे तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर इथे डायरेक्टली खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुमचा ईमेल आयडी सर्वात महत्त्वाचा असतो. ईमेल आयडी येथे बरोबर तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर येथे पासवर्ड टाका. पासवर्ड कसा असायला पाहिजे तर त्याच्यामध्ये एखादं अक्षर कॅपिटल असणे गरजेचे आहे, स्मॉल अक्षरे असणे गरजेचे आहे, त्याच्यात एखादं चिन्ह आणि एखादा अंक देखील असणे गरजेचं आहे. तो इथे या ठिकाणी ईमेल आयडी बरोबर टाका. त्याच्यानंतर पासवर्ड इथे टाका. त्याच्यानंतर तोच पासवर्ड इथे टाका. त्याच्यानंतर तुमचा बरोबर मोबाईल नंबर इथे टाका. त्याच्यानंतर आधार कार्ड प्रमाणे तुमचं बरोबर पूर्ण नाव इथे टाका. त्याच्यानंतर हे इंग्रजीमध्ये टाकल्याच्या नंतर पूर्ण नाव इथे मराठीमध्ये टाका. त्याच्यानंतर मेल किंवा फिमेल इथे चुकू नका, हे बरोबर इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर सर्व या ठिकाणी माहिती बरोबर आहे. चेकबॉक्स हा क्लिक करा. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे जशाचा तसा इथे टाका आणि रजिस्टर या बटनावरती इथे क्लिक करा. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपोआप तुम्ही बॅक आलेले तुम्हाला बघायला भेटेल. आता तुमच्या ईमेलवरती एक लिंक येईल. या लिंकची मुदत 3 दिवस असते. 4-5 मिनिटांमध्ये लिंक लगेच येऊन जाते. लगेच त्या लिंकवरती क्लिक करा आणि व्हेरीफाय करून घ्या. लिंकवरती क्लिक करा आणि ओकेच्या या बटनावरती क्लिक करा. व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुमचा ईमेल जो टाकला होता तुम्ही तो ईमेल टाका आणि जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड टाका. त्याच्यानंतर इथं जो कॅप्चा आहे जशाचा तसा इथे टाका आणि लॉग इन या बटनावरती इथे क्लिक करून घ्या. आता इथे पूर्ण रजिस्ट्रेशन नुसार तुमची माहिती वगैरे नाव वगैरे सर्व माहिती आलेली बघायला भेटेल. आता इथून पुढे फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर 2 ऑप्शन भेटतील. इथं पदासाठी अर्ज करा या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर वेबसाईट स्लो किंवा फास्ट असेल त्यानुसार स्क्रोलिंग होईल. त्याच्यानंतर इथं सर्व माहिती तुमची इथे शो होईल. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. ठीक आहे, खाली स्क्रोल केल्याच्या नंतर असा इंटरफेस ओपन होईल. आता संपूर्ण माहिती येथे दिसत आहे. तर स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये टाकायचे. पहिलं स्वतःचं नाव इंग्रजीमध्ये फक्त स्वतःचं नाव टाकायचे. पूर्ण नाव टाकू नका इथे. स्वतःचं नाव इंग्रजीमध्ये टाका. त्याच्यानंतर वडिलांचं पहिलं नाव इंग्रजीमध्ये टाका आणि आडनाव इथे इंग्रजीमध्ये टाका. त्याच्यानंतर आईचे नाव इथं इंग्रजीमध्ये टाका. त्याच्यानंतर स्वतःचे पहिले नाव मराठीमध्ये टाका. त्याच्यानंतर वडिलांचे पहिले नाव मराठीमध्ये टाका आणि आडनाव इथे टाका. त्याच्यानंतर आईचे नाव मराठीमध्ये टाका. त्याच्यानंतर कोठे फॉर्म भरायचा आहे पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, SRPF ते सिलेक्ट करा. आता SRPF मी इथे सिलेक्ट केले. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या गटामध्ये फॉर्म भरायचा आहे SRPF ला ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता. मी इथे सिलेक्ट केले. त्याच्यानंतर सर्व माहिती योग्य टाकली आहे याची खात्री झाल्याच्या नंतर पुढील पृष्ठ या बटनावरती इथे क्लिक करा. त्यानंतर पुढे आरक्षण तपशील ओपन झालेले आहे. तुम्हाला या ठिकाणी कोणताही अंशकालीन प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, गृहरक्षक दल, पोलीस पाल्य, अनाथ, माजी सैनिक
आणि याच्यापैकी कोणतंही आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही येथे येस करा, अन्यथा सर्व ऑप्शन येथे तुम्हाला नो करायचे आहेत. बघू शकता इथे सर्व ऑप्शन मी एक एक करून या ठिकाणी नो करत आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व ऑप्शन नो करा. तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तेच येस करा. त्याचे प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. होमगार्ड येस नो असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्याच्यानंतर इथं पोलीस पाल्य देखील मी इथे नो केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अनाथसाठी इथे नो करतो. माजी सैनिक वगैरे नो करतो. ठीक आहे. आता इथं सर्वात महत्त्वाचे तुमची कॅटेगरी तुम्हाला बरोबर चॉईस करायची आहे. कॅटेगरीमध्ये चुकू नका, अन्यथा फॉर्म भरून फायदा होणार नाही. तर बरोबर कॅटेगरी इथे सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र तुमची कॅटेगरी असते त्या कॅटेगरी सर्टिफिकेटवरती तो नंबर असतो तो इथे टाकायचा आहे. एस-सी, एस-टी कॅटेगरीचा जे जुने जातीचे दाखले आहेत त्यांच्यावरती पेनाने लिहिलेले तो नंबर असतो तो टाकायचा आहे. आणि जे नवीन आहे त्याच्यामध्ये एम-आर-सी क्रमांक किंवा आउट क्रमांक असतो तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर ते कधी इश्यू झाले, आता 2025 नोव्हेंबरला सिलेक्ट झाले तर 2025 सिलेक्ट केले, फेब्रुवारी सिलेक्ट केले. त्याच्यानंतर जी तारीख असेल ती अशा प्रकारे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर शिक्षण इथं 12वी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर 12वीचा बोर्ड सर्टिफिकेट नंबर इथे टाकायचा आहे. रिझल्ट वरचा नंबर टाकायचा नाही. बोर्ड सर्टिफिकेट वरील नंबर टाकायचा आहे. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. या ठिकाणी तो कुठे असतो, माझं बोर्ड सर्टिफिकेट इथे दाखवत आहे ते बघू शकता. उजव्या कोपऱ्यामध्ये इथे वरती 6 अंकाचा नंबर असतो तो इथे टाका. ज्याप्रमाणे या ठिकाणी ही तारीख टाकली तुम्ही या ठिकाणी जात प्रमाणपत्राची, त्याचप्रमाणे आपलं जन्म तारीख किती आहे इथे तुम्हाला टाकायची आहे. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर पुढे येऊन या ठिकाणी पुढील पृष्ठ या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. आता पुढील ऑप्शन आहे संपर्क तक्ता. तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे तुम्हाला. मुक्काम पोस्ट, गाव, तालुका वगैरे सर्व इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या घराकडे येण्यासाठी कोणता रोड आहे त्या रोडचं वगैरे नाव इथे तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर संपर्कासाठीचा परिसर वगैरे म्हणजे तुमची एखादी वाडी वगैरे असेल किंवा या ठिकाणी गाव वगैरे असेल किंवा एखादी गल्ली वगैरे असेल त्याचं नाव इथे टाकू शकता. त्याच्यानंतर राज्य इथे तुम्हाला महाराष्ट्र राज्य तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर जिल्हा कोणता आहे, जिल्हा इथे सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर सर्व जिल्ह्यात इथे पुढे तालुके या ठिकाणी सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे. तालुका इथे सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर इथं गाव टाका. तुमचं गावाचं नाव जे आहे ते इथे बरोबर टाका आणि गाव आणि मुक्काम पोस्ट एकच असेल तर इथं देखील तेच नाव टाका आणि इथं देखील तेच नाव टाका. त्याच्यानंतर पुढे जो तुमचा पिनकोड असेल तो टाकून घ्या. तुमच्या या ठिकाणी काम 2 पत्ते असतील तर तो दुसरा पत्ता इथे खाली टाकू शकता आणि एकच पत्ता असेल तर या ऑप्शनवरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता संपूर्ण माहिती मी इथे टाकून घेतो एका मिनिटामध्ये. आता इथे बघू शकता पूर्ण मी पत्ता टाकून घेतलेला आहे. दोन्ही पत्ते एकच असतील, या ठिकाणी एकच पत्ता असेल तुमचा तर या टिक बॉक्सवरती क्लिक करा. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर पुढील पृष्ठ या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा धर्म वगैरे हिंदू, मुस्लिम, शीख, साई वगैरे कोणताही धर्म असेल याच्यापैकी नसेल तर ऑदर सिलेक्ट करू शकता. जो आहे तो येथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पुढचा या ठिकाणी बघू शकता तुमची जी असेल ती टाकून घ्या इथे. ठीक आहे. आणि 3 नाही टाकले हा ऑप्शन ब्लँक ठेवले हे 2 ऑप्शन जात आणि पोटजात तरी देखील चालेल. तुम्ही या ठिकाणी शासकीय, निमशासकीय, सैन्य दलात सेवेमध्ये असेल तर येस करा. म्हणजे एम-एस-एफ मध्ये वगैरे असेल तर तिथे येस करू शकता. महाराष्ट्राचे आदिवासी आहात का? म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? हा ऑप्शन तुम्हाला कंपल्सरी येस करायचा आहे. तो येस केल्याच्या नंतर त्याचा या ठिकाणी जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे त्याचा जावक क्रमांक इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर ते कधी इश्यू झाले त्याचा दिनांक येथील तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. मी टाकून घेतो एका मिनिटामध्ये. त्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्याच्या नंतर बघू शकता आता एस-सी आणि एस-टीला नॉन क्रिमिलियर नसते त्याच्यामुळे इथे मी नो करणार. बाकीचे या ठिकाणी बघू शकता जे बाकीचे विजा अ, भ-ज-ब, भज-क, भज-ड, विमा-प्र, एस-सी-बी-सी जेवढ्या पण कॅटेगरी ज्यांना लागू आहे त्यांनी येस करायचं आहे. त्याच्यानंतर ते कधी इश्यू झाले त्याची तारीख टाकायची आणि त्याच्यावरील नंबर जो आहे तो देखील तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे खाली ऑप्शन आहे शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करतात का? तर सिंपली येथे सर्वांनी येथे ओके करायचा आहे. हा वैद्यकदृष्ट्या सक्षम आहेत की हा देखील ऑप्शन कंपल्सरी तुम्हाला येस करायचा आहे. एन-सी-सी प्रमाणपत्र जर असेल तर येस करा अन्यथा नो करा. त्याच्यानंतर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का? असेल तर येस करा अन्यथा नो करा. आता इथं हो करतो माझ्याकडे आहे आणि जर नाही केले तर बघू शकता इथे नाही केले तर ते तुम्हाला सिलेक्शन झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या आत द्यावे लागते. माझ्याकडे आहे तर मी येथे येस करणार. त्याच्यानंतर एम-एस-सी-आय-टी प्रमाणपत्र. आता इथे लक्षात घ्या एम-एस-सी-आय-टी, ट्रिपल सी टायपिंग याच्यापैकी कोणतंही सर्टिफिकेट जर असेल तर इथे येस करा अन्यथा नो करा. माझ्याकडे नाही तर इथे सिंपली नो करणार आहे. ते या ठिकाणी निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला सादर करावे लागते. आपण आत्महत्याग्रस्ताचे शेतकऱ्याचे या ठिकाणी पाल्य आहात का? असेल तर येस करा अन्यथा नो करा. संपूर्ण माहिती बरोबर टाकली आहे याची खात्री झाल्याच्या नंतर पुढील पृष्ठ या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा.
आता इथे पुढील ऑप्शन ओपन झालेला आहे. इथे अर्हता सिलेक्ट करा. अर्हता या ठिकाणी इथे 12वी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर 12वीच्या या ठिकाणी तुमच्या कॉलेजचे नाव टाकू शकता किंवा बोर्डाचे नाव टाकू शकता. या ठिकाणी माझं या ठिकाणी पुणे डिव्हिजनल बोर्ड होतं, या ठिकाणी मी टाकून घेतो. तशाच प्रकारे तुमचं जे असेल, ठीक आहे, ते टाकून घ्या. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे टाकून घ्या. त्याच्यानंतर उत्तीर्ण इथं क्लिक करा. पास या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्ही कधी पास झाले 12वी ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्या. कॅलेंडर ओपन होईल, इथं सिलेक्ट केले, वर्ष सिलेक्ट केले. त्याच्यानंतर 12वी मध्ये तुम्हाला कितीपैकी किती गुण मिळालेले आहेत. आता या ठिकाणी याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन आहे वेगवेगळं. तर या ठिकाणी प्राप्त गुण म्हणजे तुम्हाला कितीपैकी किती गुण मिळाले सर्व विषय मिळून. आता एका ठिकाणी 385 गुण मिळालेले आहेत. 385 गुण मिळालेले आहेत. ते कितीपैकी मिळालेले आहेत तर या ठिकाणी ते इथे टाकायचं आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर येस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर येस करा, अन्यथा नो करा. आणि या ठिकाणी एम-एस-एफ मध्ये तुम्हाला जायचं असेल निवड झाल्याच्या नंतर तर येथे येस करा, अन्यथा नो करा. येथे कंपल्सरी येस करून द्या. बोलवल्या त्यावेळेस जा अगर नका जाऊ, परंतु सध्या येथे येस करा तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व माहिती योग्य आहे, बरोबर आहे, ही माहिती पटल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या चेकबॉक्सवरती क्लिक करा. या चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि अर्जाचे पूर्वदृश्य या बटनावरती येथे क्लिक करा. तुमचा पूर्णच्या पूर्ण जो फॉर्म आहे तुम्ही आतापर्यंत भरलेला, तो पूर्णच्या पूर्ण फॉर्म येथे ओपन झालेला बघायला भेटेल. संपूर्ण माहिती खाली येऊन स्क्रोल करा, चेक करा. संपूर्ण माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर इथं हा बॉक्स येथे काढून टाका, परंतु पुन्हा पुन्हा एकदा माहिती चेक करून घ्यायची आहे. सर्व माहिती बरोबर आहे ही खात्री झाल्याच्या नंतर जतन करा या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. कृपया माहिती तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती संपादित म्हणजे एडिट करता येणार नाही. पुन्हा एकदा चेक करा, बरोबर असेल तर ओके या बटनावरती इथे क्लिक करा. आता या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्या लॉग इन झालेल्या पेजवरती, होम पेजवरती गेलेले तुम्हाला बघायला भेटेल. तुमचे नेट या ठिकाणी जसे असेल तसे. आता या ठिकाणी मी जो टोकन क्रमांक भरलेला आहे 11,160 येथे टोकन क्रमांक आलेला आहे. ओके या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. बघू शकता आपोआप तुम्ही येथे बॅक येणार आहात. आता बघू शकता आपोआप तुम्ही लॉग इन पेजवरती आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड करायची आहे. मी अगोदरच अपलोड करून घेतलेले आहे, परंतु पुन्हा एकदा सांगतो. या ठिकाणी बघू शकता या ऑप्शनवरती जा. फोटो आणि छायाचित्र अपलोड करा, स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती जा आणि स्वाक्षरी इथे बघू शकता. छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती इथे क्लिक करा. मी अगोदरच अपलोड केलेले आहेत, लक्षात घ्या. ते कशा प्रकारे अपलोड करायचे. आता फोटो आणि सही मी इथे अपलोड करून घेतले आहे. ते कशा प्रकारे अपलोड करायची, फोटोची साईज किंवा सहीची साईज कमी जास्त कशी करायची, रुंदी उंची कमी जास्त कशी करायची याच्यावरती डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. संपूर्ण माहिती कमी जास्त करायची, उंची, रुंदी, साईज संपूर्ण सांगितलेली आहे आणि अपलोड कशी करायची हे देखील सांगितलेले आहे. तो व्हिडिओ बघा आणि अशा प्रकारे अपलोड करून घ्या. फोटो आणि सही अपलोड करून घेतल्याच्या नंतर इथे बॅक या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. बॅक या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता इथे पेमेंट करण्यासाठी पे नाव या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती इथे क्लिक केले. तुमच्या ठिकाणी साईट आता स्लो झालेली आहे. पुढे जा, इथे टोकन क्रमांक दिसेल आणि इथे पुढे जा या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती इथे मी क्लिक केले. त्याच्यानंतर इथे या ठिकाणी हा चेकबॉक्स असतो, तो चेकबॉक्स क्लिक करा आणि हा जो कॅप्चा आहे जशाचा तसा या ठिकाणी टाकून घ्या. ठीक आहे. कॅप्चा मी टाकून घेतला आणि सबमिट या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर याच्यापैकी सध्या तुम्ही येथे कोणताही प्रकारचा एक ऑप्शन सिलेक्ट करा. समजा मी हा ऑप्शन सिलेक्ट केला. त्याच्यानंतर इथं या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. आता तुम्हाला पेमेंट करण्याचे सर्व ऑप्शन शेवटला एकदा इथे दाखवले जातील. याच्यापैकी कोणत्याही ऑप्शनद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. क्यूआर कोडने तुम्हाला सोपे जाते पेमेंट करण्यासाठी, तोच ऑप्शन येथे निवडून घ्या. आता क्यूआर वरती क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्टली तुमचा क्यूआर ओपन होईल आणि पेमेंट केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म आपोआप सबमिट होईल. पेमेंट केल्याशिवाय सबमिट होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आता पेमेंट केल्याच्या नंतर लगेच पेमेंट स्लिप घेऊ शकता. त्याच्यानंतर फॉर्मची प्रिंट डाउनलोड करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण तुमचा फॉर्म डिटेल्समध्ये न चुकता फॉर्म भरू शकतात. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी, अशा प्रकारे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.